हॅलो गाइज, मी हर्षा चितळे आणि मी तुमच्यासाठी दर गुरुवारी घेऊन येते लाईफस्टाईल मेकअप आणि स्किन केअरवर एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ। आणि आज आपण बोलणार आहोत ब्युटी ब्लेंडर्सवर। ब्युटी ब्लेंडर कसा यूज करायचा, डॅम, वेट और ड्राय। सो आज तुमचे सगळे डाउट्स आहेत ते मी क्लिअर करणार आहे। सो लेट्स गेट स्टार्टेड। ब्युटी ब्लेंडर हे मेकअप मधला असा एक इम्पॉर्टंट टूल आहे ज्याने तुम्ही कन्सिलर, फाउंडेशन, कॉन्टोर, ब्लश सगळं ब्लेंड करू शकता। आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की ब्युटी ब्लेंडर कसं चूज करायचं आणि त्याला कसं यूज करायचं। सो इकडे मी घेतलं आहे झोडिओचं ब्युटी ब्लेंडर। ॲज वी ऑल नो ब्युटी ब्लेंडर हे डॅम यूज करतात। सो लेट्स सी ते का। मी इकडे वॉटर घेतलं आहे आणि इकडे मी एक ब्युटी ब्लेंडर डॅम करणार आहे। जरी मी याला स्क्वीज करून घेतलंय तरी ह्याच्यात पाणी असतं। येस, सो टेक अ टॉल और एनी टिश्यू आणि जे एक्सेस वॉटर आहे ते पण यातनं काढून टाकायचं। बोथ वर द सेम, बट पाण्यात बुडवल्यानंतर हे ऑलमोस्ट डबल झालंय। सो मेक शुअर की तुमची ब्युटी ब्लेंडरची साईज ही डबल होईल। फर्स्ट ऑफ ऑल, वाय द ब्युटी ब्लेंडर शुड बी डॅम? बिकॉज जर ब्युटी ब्लेंडर ड्राय असतं तर प्रोडक्ट जास्ती लागतं, प्रोडक्ट लवकर ग्लाइड होत नाही, प्लस इट इज हार्ड टू ब्लेंड। जर ब्युटी ब्लेंडरमध्ये पाणी उरलेलं असेल तर एक तर तो काय करेल की प्रोडक्ट जास्ती ॲब्झॉर्ब करेल आणि दुसरं जेव्हा आपण ब्लेंड करू तेव्हा तो मेकअपला सेपरेट करेल। मी आता इकडे 3 डॉट घेतलेत आणि आय शो यू की तिन्ही टाईपचे म्हणजे ड्राय, वेट आणि डॅम ब्युटी ब्लेंडरचा इफेक्ट कसा येतो ते। सो फर्स्ट ऑफ ऑल हे ड्राय आणि यू कॅन सी देयर इज नथिंग हियर। Now I'm going to take a wet beauty blender. So let's see how it blends. Okay, मी ब्युटी ब्लेंडर इथे अप्लाय करते। हे मिक्स होत नाहीये, ब्लेंड होत नाहीये। Now the damp beauty blender आणि let's see how it blends. Can you see the difference? हे मी डॅमनी ब्लेंड केलेलं जे की क्लिअरली ब्लेंड झालंय। हे मी ड्राय ब्युटी ब्लेंडरनी केलेलं, हे पण ऑलमोस्ट झालंय, बट द प्रोडक्ट ब्युटी ब्लेंडरमध्ये जास्ती ॲब्झॉर्ब झालंय कारण ब्युटी ब्लेंडर ड्राय आहे आणि प्रोडक्ट लिक्विड असल्यामुळे ह्याच्यात ॲब्झॉर्ब झालंय। हे मी वेट ब्युटी ब्लेंडरने यूज केलेलं आहे जे की पूर्णतः ब्लेंड झालेलं नाही आहे। दुसरा प्रश्न असा की ब्युटी ब्लेंडर यूज करायला पाहिजे की ब्रश यूज करायला पाहिजे की फिंगर्स यूज करायला पाहिजे। सो इट टोटली अप टू यू। ब्युटी ब्लेंडर आर ऑलवेज बिगिनर फ्रेंडली। जर तुम्ही न्यू मेकअप करत असाल तर ब्युटी ब्लेंडर इज युअर बेस्ट फ्रेंड। Another most frequently asked question is how often should we clean our beauty blender? So I would say कि it should be cleaned after every use because आपण याला डॅम करतो आणि याच्यानंतर आपण प्रोडक्ट यूज करतो आणि जेव्हा हे ड्राय होतं तेव्हा यावर फंगस चढायचे खूप चान्सेस असतात। इव्हेंच्युअली हे होतंही, याच्यावर एक व्हाईट कलरची लेअर येते आणि त्यांनी खूप सारे नंतर स्किन प्रॉब्लेम्स किंवा स्किन इश्यूज येऊ शकतात। I hope I was able to resolve your doubts regarding beauty blender and see you on the next Thursday. Till then, do like, share, subscribe to my channel. See you soon. Bye bye.